आलेले पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. महापालिका निवडणूक तोंडावर कशा प्रकारचं नियोजन? नाही, तसं पाहिलं तर आता मी तुळजाभवानीच्या दर्शनात चाललो होतो. आमचे मित्र संतोष दानवे, संतोषजी आणि मी पहिल्या टर्मपासून सोबत आमदार आहोत, जवळचे मित्र आहेत. जाताना माझी इच्छा होती की त्यांच्यासोबत चहापान घेऊन आमच्या अध्यक्षांच्या पण घरी यायचं होतं. एक कौटुंबिक भेट होती आणि आल्यावर भाजप कार्यालयासोबत पण भेट द्यायची त्या ठिकाणी होतं. मग इथून सरळ भाजप कार्यालयाला भेट दिल्यानंतर तुळजाभवानी. ज्यांना महापालिका निवडणुकी संदर्भात आतापर्यंत भाजप महायुतीत लढण्याची शोभा संपूर्ण राज्यामध्ये तिथली परिस्थिती बघून वरिष्ठ नेतृत्व, तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व एकत्रित बसतील आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भूमिका समजून घेऊन त्या ठिकाणी तसे निर्णय घेतील. तर जे यश मिळालंय महायुतीला, त्या पार्श्वभूमीवर आता महानगरपालिकेत कौल कसा राहील? नाही, निश्चितच महानगरपालिका देखील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बाजूने राहील. कारण आपण बघितलं की संपूर्ण देशभरात देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी ह्या समाजातला सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून अनेक जनकल्याणकारी योजना तयार केल्या आणि त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी केलं. त्याच्यामुळे आज अतिशय चांगलं सकारात्मक वातावरण संपूर्ण देशामध्ये आहे. राज्यामध्ये देखील आपण बघतो की सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीची सरकार अतिशय चांगलं काम करते. त्याच्यामुळे इतका मोठा विजय त्या ठिकाणी भाजप आणि महायुतीच्या पारड्यामध्ये पडलेला आहे. संजय राऊतांनी ट्विट केलेलं आहे आणि उद्या ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला की मुंबई महापालिकेवर ठाकरे बंधूचा झेंडा फडकेल की महायुती? नाही, निश्चितच महायुती, भारतीय जनता पार्टीचं काम फार मोठ्या प्रमाणात मुंबई शहरामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये झालेलं आहे. आपण बघितले की अनेक विकासाचे प्रकल्प सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप आणि महायुतीनं त्या ठिकाणी केलेलं आहे. सन्माननीय शिंदे साहेबांचं देखील अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचीच सरकार त्या ठिकाणी येणार. महायुतीचे किती महानगरपालिका आहेत? आता सर्वच महायुतीच्या महानगरपालिका येतील. आम्ही भाजप म्हणतो असं म्हणून महायुतीचा घटक म्हणून की सर्व ठिकाणीच आम्हाला चांगलं यश त्या ठिकाणी मिळणार. उद्याच्या दिवशी ठाकरे बंधू युतीची घोषणा करण्याची शक्यता आहे. हे परिणाम वाटेल का महानगरपालिका मुंबई महानगर? आतापर्यंत दोन्ही ठाकरे बंधू हे वेगवेगळे राहत होते कारण त्यांचा वैयक्तिक एजेंडा त्या ठिकाणी होता. जेव्हा त्यांनी बघितलं की त्या ठिकाणी आपला जनाधार कुठेतरी संपलेला आहे, अशा वेळेस दोन्ही भाऊ एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत. परंतु जनताही हुशार आहे, जनतेला विकास हवा आहे. त्याच्यामुळे विकासाकरिता जनता भाजप आणि महायुतीलाच त्या ठिकाणी निवडून देणार. म्हणजे त्यांच्या युतीचा महायुतीला आणि काही परिणाम नाही.